ओम नमो आदेश अलख निरंजन. या धर्तीवर नाथांची पावले उमटली, अज्ञानाची अंधारी रात्र सरली. गुरु शब्दाने चेतना जागी झाली, नाथ कृपेने भक्ती फुलली. नाथांनी चमत्कार दाखवला आणि तो चमत्कार भक्तांच्या आयुष्याशी जोडलेला होता. ज्या मनावर दुःखाचं सावट होतं, त्या मनातून पीडा पीडा भय दूर झालं. नाथांच्या कृपेने अवघ्या लोकांचं दुःख सारलं गेलं. जय मच्छिंद्रनाथ, जय गोरखनाथ, जय जालंधरनाथ, जय कानिफनाथ, जय नागनाथ, जय भरपहरीनाथ, जय रेवणनाथ, जय चारपटनाथ, जय गहिनीनाथ. हे फक्त नावांचे उच्चार नव्हते, हे चमत्काराचे साक्षीदार होते. ज्यांच्या कृपेने रोग गेला, ज्यांच्या मंत्राने मन शांत झालं आणि ज्यांच्या आशीर्वादाने जीवनाला नवी दिशा मिळाली. नवनाथांचे नाव घेताच मन शांत होतं, चित्त निखळत. अलख निरंजनाच्या नादात जीवनाला अर्थ उलगडतं. नवनाथांचे नाव घेताच मन शांत होतं, चित्त निखळत. अलख निरंजनाच्या नादात जीवनाचा अर्थ उलगडतं. नाथांचा मंत्र उच्चारताच अस्वस्थ मनाला शांती मिळाली. भयग्रस्त हृदयाला धीर आला आणि दुःखावर नाथ कृपेचा विजय झाला. जे हरले त्यांना दिशा दिली, जे थकले त्यांना शक्ती दिली. नाथांनी माणसाला माणूस केलं आणि गुरुकृपेचं मोल अवघ्या जगाला कळलं. हा चमत्कार होता, ज्यामुळे अशक्यही शक्य झालं आणि भक्तांचं आयुष्य दुःखातून मुक्त होत फुलून गेले. नाथांच्या चरणी सदैव शीस झुकू, अहंकाराचा त्याग करू. गुरु म्हणेल तोच मार्ग धरू, नाथ कृपेवर पूर्ण विश्वास ठेवू. कारण जिथे नाथ कृपा असते, तिथे दुःख टिकत नाही आणि जीवनात आशेचा, करुणेचा आणि सुखी संसाराचा प्रकाश पसरतो. कारण जिथे नाथ कृपा असते, तिथे दुःख टिकत नाही आणि जीवनात सुखाचा, आशेचा प्रकाश पसरतो. अलख निरंजन, अलख निरंजन. नाथ संप्रदायाचा गजर होऊ दे. घराघरात, मनामनात नवनाथांचा जय जयकार होऊ दे. ओम नमो आदेश, ओम नमो